दादा डॉक्टरांशी माझं बोलणं झालंय, मेडिकलचं जे काय असतील ते बघतील. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जयंतला मेंटल सपोर्ट द्यायचा आहे, त्याला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची, आणि जर होत असेल ना तर तो काही करून थांबवायचा आहे. आता तुम्ही प्लीज सारखं निघूया असं बोलू नका. यायला म्हणून बहिणी नकोत, दोन्ही मेवण्याने मिळून जीव नकोसा करून टाकलाय. बरं यांना नाही म्हणता येत नाही. कोण आला आता? अरे हा तर जानूच्या कॉलेजचा मित्र विश्वा. हा इथे काय करतोय? त्याला जानूबद्दल कळलं की काय? नमस्कार. नमस्कार, मी विश्वा देशमुख, जान्हवीच्या कॉलेजचा मित्र. हां जान्हवी मला माहिती आहे. ॲक्च्युली मी जयंतला भेटायला आलो होतो. हां आहे जयंतात, पण त्याला थोडं बरं नाही आहे. डॉक्टरांनी सांगितलं की फार भेटू नको, कोणाशी बोलू नको. मग ऐका ना, तुम्ही प्लीज काही दिवसांनी वगैरे येऊ शकता. अच्छा, ॲक्च्युली मला खूप महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच्याशी. काही प्रश्न विचारायचे आहेत ॲक्च्युली. माझी मैत्रीण कशी गेली, कुठे गेली हे जाणून घ्यायचं आहे. नाही, मी समजू शकतो, पण जान्हवी गेल्याचा खरं सांगू तर आम्हालाही खूप धक्का बसलाय. मग तुम्ही काही बोललात का त्याच्याशी? काही प्रश्न विचारलेत का त्याला? हो बोललोय, अजूनही बोलतोय. म्हणजे तुम्ही बोलू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण प्लीज थोड्या दिवसांनी. आय एम सॉरी, बट मला जे बोलायचंय ते त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अहो पण एक सेकंद, हे बघा, मी त्याला त्रास द्यायला आलो नाही. दुसऱ्यांच्या स्पेसमध्ये शिरू नये हे मलाही कळतं. मला माझ्या लिमिट्स माहिती आहे. तुम्ही मला एखादा पेन आणि पेपर द्याल का प्लीज? म्हणजे मला जे बोलायचं ते त्यात लिहितो, आणि ती चिठ्ठी मग प्लीज तुम्ही जयंतला द्या. कशाला? काहीच हरकत नाही, तुम्ही या ना प्लीज, या. अरे दादा, तुम्ही इथे कुठे? तू इथं काय करतोयस? कोणापासून लपण्याचा प्रयत्न करतोयस का? मी कशाला लपू? तुला काय वाटतं रे? तू बाहेर काय काय करतोस हे आमच्यापर्यंत पोहोचत नाही? साहेब, मी कुठे काय केलंय? तू काय बोलला होतास? करेक्ट माणसाला आत टाकणार आहेस म्हणून? तो मुखबधीर माणूस करेक्ट माणूस आहे? अरे डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अरे कशाला त्या निष्पाप माणसाला अडकवलंस?
ओ साहेब, पण त्याला पैशाची गरज होती हो. आमच्या केसची वाट लागली त्याचं काय? माफ करा साहेब. आता पोलिसांना सांगून त्या माणसाला मी बाहेर काढणार आहे आणि त्या जागी आत कोण जाणार आहे माहितीये? तू. आणि तू जर का आता आत नाही गेला ना तर माझ्याशी काढ. मी कोण आहे माहिती आहे ना तुला? संपतराव गाडे पाटील यांचा थोरला मुलगा. अरे प्रकाश, अरे काय वाट लावून ठेवली रे तू आमच्या आयुष्याची. इकडे माझ्या आईची तब्येत बरी नाही, मी एकटीच झुरायली इकडं. माझ्या बँकेची लई गरज आहे मला, आणि तू का म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं असेल. माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला फसवलीस तू. तुझ्यासारख्या नराधमाला नरकात पण जागा मिळणार नाही. दोन्हीकडून माझीच वाट लावतायत. मिस्टर देशमुख, हाऊ डेअर यू. तुम्ही माझ्या बायकोला प्रोटेक्ट कसं काय करू शकता? विश्वा, मला तुला माझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची आहे. जयंत तसा माणूस आहे जो तुझ्यावर तिची जबाबदारी होती जयंत, आणि तुझ्यामुळे एक धाडसी मुलगी बुजरी झाली हे लक्षात ठेव. आणि जानू इतकी निष्काळजी कधीच नव्हती की अशी खचरून पडेल. मिस्टर देशमुख, ज्यूस आले आहेत, प्लीज पिऊनच जा. एक मिनिट. अरे हा चिठ्ठी लिहिणार होता ना? हा पत्र लिहितोय. थांबा, कशाला बोलतोय? कशाला बोलतोय? अरे नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.